अजितदादा पवारांचे 2 आमदार जर जरांगेला एवढा रसद पुरवून मोठा करत असतील आणि ओबीसीचं आरक्षण संपवत असतील तर अजितदादा पवारांना बारामतीमध्ये आम्ही का मतं द्यायची? आणि आम्ही जर म्हणावं घेतलं ना, अजितदादा कधी तुम्ही माझी होऊन जाल, तुमच्याकडे किती पैसा आहे आणि तुम्ही किती हेलिकॉप्टरमधनं पैसे उधळणार आहे ते बघतो. तालुक्याच्या शेवटच्या टोकाला जर एवढी लोक जमा होत असतील तर तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी काय होईल याची कल्पना इथल्या आमदार, खासदार, मंत्र्यांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी करावी. सर, तुम्हाला थोडा वेगळा प्रश्न. बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. इथं या ठिकाणी एका महिन्यानंतर ऊसतोड मजूर हे स्थलांतरित करणार आहेत. मात्र ऊसतोड मजुरांचे हे अनेक प्रश्न, अनेक समस्या या ठिकाणी निर्माण होतात. याच्याकडे तुम्ही कसं पाहता? यावर काय प्रतिक्रिया? हे बघा, वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नावानं कामगार कल्याण मंडळ स्थापन केलं गेलंय, पण त्याला निधी भेटत नाही. ही पहिली त्यांच्या प्रश्नावर, आणि त्यांनी जे आत्ताही त्यांच्याकडे इथली नैसर्गिक परिस्थिती आणि इथल्या लोकांची अडचण, यामुळे ते स्वतःचा रोजगार करायला जात आहेत. पण आज याच ऊसतोड मजुराच्या पोरांनी महाराष्ट्राच्या नोकऱ्यांमध्ये क्रांती केलेली आहे. आमच्या मागच्या पिढ्यांनी जरूर ऊस तोडलाय, पण पुढच्या पिढ्या कलेक्टर होत आहेत, अधिकारी होत आहेत, इंजिनियर होत आहेत, MPSC क्रॉस करतायत. आता शासनकर्त्यांचं याकडे दुर्लक्ष असण्याचं कारण असं आहे, कारण बीड जिल्ह्याचा जर विकास झाला तर मग ऊसतोडाला मजूर कुठले भेटणार? त्यामुळं ऊसतोड मजूर अजून 5 वर्ष जाऊ द्या ना. अजून 5 वर्षांनी ह्यांची लोक ऊस तोडायला उतरवावी लागतील. आमची माणसं कुठेही ऊस तोडायला जाणार नाहीत, एवढं मी. आणि स्वतःच्या वैयक्तिक प्रोग्रेसवर ते पुढे येतील, कुणाच्या मेहरबानीवर अजिबात नाही. कारण आमची जी प्रतिकूल परिस्थिती आहे त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला आमची लोक शिकलेत. आज मुंबईला जावा, पुण्याला जावा, आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बीड जिल्ह्यातला हा जो मजूर वर्ग आहे तो चांगल्या पद्धतीने जीवन जगतोय आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये तो क्रांती करेल. असं वाटतंय का की या सरकारनं ओबीसी बांधवांना दुर्लक्ष करून हे आरक्षण दिलेलं आहे? बघा, या सरकारनं 50 ते 60% लोकांच्या अनाथ माती कालवलेली. 10% लोकांच्या झुंडशाही समोर हे सरकार झुकलं, हातबल झालं, गडागडा लोळलं आणि त्यांनी ओबीसीचं आरक्षण संपवलं. एकीकडे भाजप सांगते की आमचा DNA जो आहे तो संघर्ष यात्रेमध्ये ओबीसीचे कोणते नेते सहभागी होणार? संघर्ष यात्रेमध्ये जनता, अख्खी जनता सहभागी होईल. नेते जरी सामील नाही झाले तर जनता मात्र 10 पटीने सामील होईल. त्यामुळं नेत्यांचं काम करतील, जबाबदार नेते आहेत ते, आणि त्यांनी संविधानाची शपथ घेतली, त्यामुळे त्यांना कशाला टार्गेट करायचं? ज्या पद्धतीने आपण पाहतो की अनेक मराठा नेते हे जरांगे पाटलांना कुठं ना कुठेतरी अंतर्गत असेल किंवा बाई असेल ज्या पद्धतीने सपोर्ट करतायत, तर ओबीसी नेते याप्रमाणे मागे आहेत. या सपोर्ट करणाऱ्या माणसांचं म्हणून तर आम्ही नाव घेतोय ना. तुम्ही पाठिंबा दिला, पण तुम्ही जबाबदार होतात, तुम्ही निवडून आलेले होतात. निवडून आल्यानंतर सगळी माणसं तुमची असतात. तुम्ही मग ओबीसी बद्दल तुमची भूमिका जाहीर करा ना. मग शरद पवारांनी ती भूमिका जाहीर केली पाहिजे. अजितदादा पवारांचे 2 आमदार जर जरांगेला एवढा रसद पुरवून मोठा करत असतील आणि ओबीसीचं आरक्षण संपवत असतील तर अजितदादा पवारांना बारामतीमध्ये आम्ही का मतं द्यायची? आणि आम्ही जर म्हणावं घेतलं ना, अजितदादा कधी तुम्ही माझी होऊन जाल, तुमच्याकडे किती पैसा आहे आणि तुम्ही किती हेलिकॉप्टरमधनं पैसे उधळणार आहे ते बघतो. बाबासाहेबाचं संविधान जर आमच्या माणसांना कळलं ना, तुमचे कारखाने नाही जर उडवून लावले या लोकांनी, श्रीलंकेच्या अरे अमेरिकेच्या व्हाईट हाऊस मध्ये माणसं घुसतात. अरे तुम्ही केस झाडकी पत्ती आहे. आमच्या माणसांना फक्त आम्हाला जागं करावं लागल. आजपर्यंत आम्ही खूप सहन केलं, आता नाही. कुठला GR, कुठलं काय, कुठलं आरक्षण, आम्ही मग आमच्या भाषेत आणि आमच्या अवकाशावर उतरलो ना, आमच्या 18 पगड जाती एक झाल्या ना, हे सगळे माझे झालेले असतील. सर, ज्या बोगलवाडी गावामध्ये आपली आज सभा झाली त्याच गावामध्ये काल वेशीवरील जे गोपीनाथ मुंडे यांचे फोटो असणारे बॅनर बघा, यांना आरक्षण वगैरे ह्या गोष्टीची काही देणं घेणं नव्हतं. जात वर्चस्वाच्या भावनेतून ही लढाई लढली गेली. ह्यांना आरक्षण हवं असतं तर त्यांनी कधीतरी बाबासाहेबांचं एखादं तत्व सांगितलं असतं. यांना आरक्षण हवं असतं तर महात्मा ज्योतिराव फुलेंचा कधीतरी फोटो लावला असता. यांनी 56 मोर्चे काढले. त्या 56 मोर्चापैकी 55 मोर्चामध्ये त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचा, फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेबांचा कधी फोटो नाही लावला. एकच फक्त कोल्हापूरच्या मोर्चामध्ये त्यांनी शाहूराजांचा फोटो काढला. एवढे जातीयवादी लोक आहेत. एकच जात आहे त्यांच्या बरोबर. हे म्हणतात ना ओबीसी ना आम्ही भाऊ आहे. इकडे या बघायला, आता तुम्हाला सांगतो ओबीसी काय आहे ते. संपूर्ण देश आहे बीड जिल्ह्याकडे जातीयवाद्यांचा जिल्हा म्हणून या ठिकाणी पाहतोय. मात्र हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं वाटतं. खरा जातीयवाद्यांचा जिल्हा बारामती आहे. जिल्हा पुणे आहे पण बारामतीचे जातीयवादी होते. घरात किती पद आहेत? खरा जातीयवादी मोहिते बघा तिकडं. अरे 4-5-50 घराणी आहे. ताटीतनं सांडलं वाटात, वाटेतनं सांडलं ताटात. आता काय ते शब्द बी बिघडायला लागले.
असं वाटतंय का की ओबीसी नेते आपल्या भविष्यातलं राजकारण डोळ्यासमोर ठेवून आपल्या या संघर्षाला कुठेतरी बगल देत आहेत? संघर्षाला बगल म्हणजे सगळे सामील होतील, तुम्ही काळजी करू नका. अरे ओबीसीचा मुख्यमंत्री करू पुढचा, नका टेन्शन घेऊ. चला.